नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय होणार आहे ते आपण पाहू. सुरुवातीलाच आपण पाहतो की आपली हिरोईन खूप चिडलेली असते. यांना तर माहिती नाहीये की यांच्या कुठली मुलगी जवळ गेलेली मला आवडत नाही आणि ती प्रिया तर नाहीच नाही. आणि माहित नाही म्हणून काय झालं, हे असं वागायचं. माझं पण जरा आतीच होतंय. मी यांच्या भाजीत जास्त तिखट घालून ठेवलंय. आता त्या तिखटाचा यांना जास्त त्रास झाला तर काय करू मी? गोड शिरा करू का? म्हणजे यांना तिखटाचा जास्त त्रास होणार नाही. सायली आपल्या हिरोसाठी शिरा करते. इकडे सुमल तन्वीला बोलत असते, तू दमले असशील ना, आता पटकन आत ये आणि हात धु, मी तुझ्यासाठी कॉफी करते. सुमन आत निघून जाते. तन्वीजवळ नागराज येतो आणि बोलतो, सॉलिड कडक. आमची तन्वी तर एकदम सर्वगुण संपन्नच झाली. जादूनी काढली एवढी छान रांगोळी. प्रिया बोलते, तन्वीचं माहित नाही पण प्रियाला एक गोष्ट नक्की जमते, ते म्हणजे त्या किल्लेदारला खिशात कसं घालायचं. तुम्हा तिघांना तर मी गप्प बसवलंच आहे, आता किल्लेदारही जरा गप्प बसेल. असं म्हणून तन्वी आतमध्ये निघून जाते. नागराज स्वतःशीच बोलतो, आधी डोक्यावर बसली होती, आता डोक्यात जायला लागले. इकडे आपला हिरो चैतन्यला बोलत असतो, मला कळत नाही मिसेस सायली असं का वागतायत. ही आयडिया एक्सेप्ट का करत नाहीयेत. नाही म्हणजे तन्वी सोबत प्रेमाचं नाटक केल्यावर मधुभाऊ लवकर सुटतील हे त्यांना नक्की कळतंय, पण तरी त्या विरोध का करतायत. चैतन्य हसत बोलतो, मला एक गोष्ट कळत नाहीये की तुझी नक्की प्रायोरिटी काय आहे, की मधुभाऊंची केस संपून मधुभाऊंना सोडवणं की सायली वहिनींना प्रपोज करणं. आपला हिरो बोलतो, दोन्ही आहे, पण हा सेकंड ऑप्शन मला करता येत नाहीये ना. चैतन्य बोलतो, अर्जुन मला तुमची लव्ह स्टोरी कशी वाटते माहितीये का, कॉम्प्लिकेटेड, आणि यातलं मला काही झेपत नाहीये, मी जेवायला बसतोय, तू पण बस चल. असं म्हणून चैतन्य डबे आणतो. आपला हिरो बोलतो, अरे तुला जेवायचं कसं सुचतं यार, आधी सांग, त्यांना कन्व्हिन्स कसं करू मी. चैतन्य डबे उघडत बोलतो, मला माहिती नाही, मला भूक लागलीये. अरे भूक काय, इथं भूक मेली माझी. आपला हिरो बोलतो. चैतन्य बोलतो, अरे हे बघ, तुझ्या आवडीची भेंडीची भाजी केली वहिनींनी. हे बघ, मला हेच कळत नाही, वहिनी तुझ्यावर चिडलेली असताना तिने तुझ्या आवडीची भाजी केली. कॉम्प्लिकेटेड, व्हेरी कॉम्प्लिकेटेड. आपला हिरो खूप खुश होतो. तो चैतन्याच्या समोरचा डबा घेतो आणि उघडायला लागतो. तो डबा उघडून खातच असतो. एवढ्यात आपली हिरोईन येते आणि बोलते, थांबा, ती भाजी खाऊ नका. आपला हिरो बोलतो, मिसेस सायली तुम्ही इथे ऑफिसमध्ये. चैतन्य बोलतो, हाय, मी आता अर्जुनात तेच सांगत होतो की एवढ्या प्रेमाने तुम्ही त्याच्या आवडीची भाजी केली आहे आणि आता तुम्ही खाऊ नका म्हणताय का. आपली हिरोईन बोलते, चैतन्य भाऊजी तुम्ही खाल्ली तरी चालेल, पण यांनी नाही खायची. आपला हिरो बोलतो, व्हॉट, नाही म्हणजे याला काय अर्थ आहे. मी सांगितलेली एकही गोष्ट तुम्हाला ऐकायची नसते, पण तुम्ही सांगितले प्रत्येक गोष्ट ऐकायची. नाही ऐकणार, मी भाजी खाणार. आपली हिरोईन बोलते, मी सांगते ना नका खाऊ, काय इतका हट्टीपणा करताय. आपला हिरो बोलतो, मी हट्टीपणा करतोय. चैतन्य तर काय म्हणतात रे, चोराचा समथिंग समथिंग काय असतं. चैतन्य बोलतो, चोराच्या उलट्या बोंबा. आपला हिरो बोलतो, हा तेच. आधी स्वतः हट्टीपणा करता आणि मग वर मला ऐकवता, मी भाजी खाणार. आपली हिरोईन बोलते, नका खाऊ. नाही, मी भाजी खाणार. अहो नका खाऊ सांगते ना, हा शिरा खा. नाही खाणार, मी भाजीच खाणार. नाही म्हंटल ना. असं म्हणून आपली हिरोईन त्याच्या हातून डबा घेते. नाही खायची, पण का खायची नाही सांगा मला, कारण मी त्यात जास्तीचं तिखट घातलंय तुम्हाला शिक्षा म्हणून. आपला हिरो बोलतो, मला शिक्षा, मी काय केलंय. तुम्हाला ती प्रियावर प्रेम करायची विचित्र कल्पना सुचली ना, त्याची शिक्षा. चैतन्य बोलतो, कॉम्प्लिकेटेड, व्हेरी कॉम्प्लिकेटेड. मी बाहेर सुरेश सोबत जाऊन बसतो, तिकडेच जेवतो मी. चैतन्य उठून जातो. आपल्या हिरो बोलतो, तुमची गाडी अजून तिथेच अडकली का मिसेस सायली. मी सांगितलं तुम्हाला, मी तन्वी सोबत प्रेम करणार नाहीये, प्रेमाचं फक्त नाटक करणार आहे. आणि तन्वी टाईपच्या मुलीशी खरं प्रेम कोणी कसं करू शकेल. आणि समजा मी जर तिच्याशी खरं प्रेम केलं. आपले हिरोईन चिडचिड बोलते, काय बोलत होता तुम्ही. आपला हिरो बोलतो, समजा तुम्ही इमॅजिन करा, जर मी तन्वीच्या खरंच प्रेमात पडलो तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे. आपण तर फक्त कॉन्ट्रॅक्टवर नवरा बायको आहोत ना. तुमचं कुठं खरं प्रेम आहे माझ्यावर. अहो तुम्ही या मार्गाकडे मधुभाऊंना सोडवण्याचा मार्ग असं म्हणून का बघत नाहीये. तुम्ही तर असं बिहेव करताय की तुम्ही तर माझी रिअल वाईफ. आपली हिरोईन मनातच बोलते, या प्रश्नाचं उत्तर मी कसं देऊ सर. मला कळतंय की या नाटकामुळे प्रिया खुनाबद्दल खरं सांगू शकेल, पण वळत नाहीये. तुमच्यावर प्रेम करणाऱ्या तुमच्या या बायकोने नाटक हे कसं सहन करायचं हो. कारण मधुभाऊ सुटणं माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे आणि तुम्हाला माझ्या भावनांबद्दल संशय येईल इतकी चिडचिडी करून चालणार नाहीये. आपला हिरो बोलतो, बोला, तुम्ही आता खूप विचार कराल आणि त्यानंतर फक्त नाही करायचं एवढंच बोला. त्यापेक्षा मी तिखट भाजीच खातो. आपली हिरोईन बोलते, चालेल, म्हणजे मी तिखट भाजी खाल्लेली चालेल तुम्हाला. खातोच मी. नाही तुम्ही प्रियाशी प्रेमाचं नाटक केलं तर चालेल. आपला हिरो खुश होतो, बोलतो, सिरियसली, डन, कन्फर्म, फॅन्टॅस्टिक, फायनली तुम्ही ट्रस्ट केलं माझ्यावर. आपली हिरोईन बोलते, तुमच्यावर तर विश्वास आहे हो, पण त्या प्रियावर नाही ना. पण मधुभाऊंना सोडवण्यासाठी हा मार्ग वापरून बघायला मी तयार आहे. आपला हिरो खुश होतून बोलतो, चैतन्य आत ये, शिरा खाऊ आपण, शिरा. चैतन्य बोलतो, मला नको, तुम्ही दोघं जेवून घ्या, माझं झालंय, मी खातो शिरा. ओके. आपला हिरो बोलतो, मुळात कठीण टास्क कंप्लीट केल्यानंतर गोड तोंड तर व्हायलाच पाहिजे ना.
आपली हिरोईन बोलते कसला टास्क? अहो तुम्हाला न पटणारी गोष्ट पटवून देणं केवढा मोठा टास्क आहे माहितीये का तुम्हाला? केवढी मेहनत घ्यायला लागते, पण फायनली मी ते केलं. द ग्रेट अर्जुन सुभेदार. येस. आपली हिरोईन बोलते पण सर या नाटकासाठी तुम्हाला प्रियाला भेटावं लागेल आणि तुम्ही जर असे अचानक रविराज सरांच्या घरी गेला तर ते खटकेल सगळ्यांना. आपला हिरो बोलतो घरी जायचंच नाही आपल्याला, तन्वीला आपण बाहेर भेटूया, पण तिचं शेड्यूल आपल्याला कळायला हवं. पण सर ते आपल्याला कसं कळणार? कोणीतरी असेल मिसेस सायली ज्याला तन्वीचं शेड्यूल माहित असेल, त्या माणसाला शोधावं लागेल आपल्याला. पण अशी कोण व्यक्ती आहे सर? कोणाला विचारायचं आपण? अशी कुठली व्यक्ती असेल ज्याला तन्वीचं शेड्यूल माहित असेल? आपली हिरोईन बोलते सर एक व्यक्ती आहे, आणि ती सुमनला फोन लावते. सुमन फोन उचलते आणि बोलते सायली घरी सगळं ठीक आहे ना ग? आपली हिरोईन बोलते हो हो काकू सगळं ठीक आहे. खरं तर मला तन्वीशी थोडं बोलायचं होतं. त्या दिवशी पूर्णाजी तिच्यावर खूप रागवल्या ना, तिला त्याचा खूप त्रास झाला असेल म्हणून जरा बोलायचं होतं तिच्याशी. सुमन बोलते अगं पण तन्वी बाहेर गेलीये. कुठे गेली माहितीये का तुम्हाला? का ग काय काम होतं का तुझं? तू तिला थेट फोनच कर ना. फोनवर काय बोलणार काकू? खरं तर मला तिला भेटायचंच होतं म्हणून विचारत होते, आणि मला आजच वेळ आहे. सुमन बोलते अच्छा अच्छा. अगं तन्वी ना संध्याकाळी जेएम रोडवरच्या कुठल्या तरी कॅफेमध्ये जाणार आहे, तिथं मैत्रिणींना भेटणार आहे. ती ना भाऊजींना सांगत होती, मी ऐकलं. आपली हिरोईन बोलते बरं बरं मी आजच भेटते तिला. सुमन बोलते सायली मला ना तुझं खूप कौतुक वाटतं ग, म्हणजे आमची तन्वी खूप चुका करते, तुझ्याशी फारशी बरी नाही वागत ती, पण तरीही तू मनात काहीच ठेवत नाहीस. 100 नंबरी सोनं आहेस तू. आपली हिरोईन बोलते काय आहे काकू किती कौतुक कराल, मी ठेवते हा. आपले हिरोईन फोन ठेवते. आपला हिरो बोलतो माइंड ब्लोईंग, काय डोकं लावलं तुम्ही, ग्रेट. आपली हिरोईन बोलते पण सुमन काकूंशी खोटच बोलावं लागलं ना मला, त्यांच्या इतकी स्वच्छ मनाची बाई नाही बघितली मी. आत्ताही मी त्यांना फसवत होते आणि त्या माझं कौतुक करत होत्या. आपला हिरो बोलतो तुम्ही कोणालाही फसवले नाहीये मिसेस सायली, कधी कधी काही मिळवण्यासाठी अशा गोष्टी कराव्या लागतात. यु नो व्हॉट, तुम्ही ना कधी लॉयर होऊ शकणार नाही, कारण लॉयर्स ना क्रिमिनल कडून काही गोष्टी वधून घेण्यासाठी असे गेम खेळावे लागतात. पण तुम्ही तर कोर्टात जाऊन डायरेक्ट जजलाच बोलाल की युअर ऑनर मी या क्रिमिनलला फसवू शकत नाही, आय एम सॉरी. एवढं क्यूट आहात तुम्ही, यु नो. पुढे आपण पाहतो की आपले हिरो हिरोईन कॅफेमध्ये आलेले असतात. आपले हिरोईन बोलत असते अजून तर प्रिया आलेली नाहीये. आपला हिरो बोलतो ती जर नाही आले तर सगळं फ्लॉप होईल, परत आपल्याला काकूंकडून हे काढून घ्यावं लागेल की ती कुठे जाणार आहे. आपली हिरोईन बोलते मला ना सर परत खोटं नाही बोलायचं, आजच बघूया ना. आपला हिरो बोलतो तोपर्यंत तुम्ही हे स्क्रिप्ट वाचून घ्या, नीट वाचून घ्या एकदा परत, नाहीतर परत गडबड घोटाळा कराल तुम्ही. पाठांतर करा. आपली हिरोईन बोलते पाठांतर चोख. एवढ्यात तन्वी आत येते. आपला हिरो बोलतो फायनली आली ती, तुम्ही रेडी आहात, जा ऍक्शन. एकाएकी आपली हिरोईन उठते आणि जोरात बोलते अजिबात नाही, तुम्ही असं कसं करू शकता? आपला हिरो बोलतो मी काय केलंय? आपली हिरोईन बोलते मी आपला हिरो बोलतो मी काय करता? तुम्ही 24 तास घरातच बसतेच, सारखी स्वयंपाक खोलीमध्ये असतेच, 24 तास नोकरासारखी वागत असतेच, हीच कंप्लेंट आहे ना तुझी? आपली हिरोईन बोलते हो हेच म्हणायचं होतं मला, म्हणून तर तुला मी तर कॉफीमध्ये घेऊन आलो कॉफी प्यायला, तरी तुझी कटकट संपत नाहीये, सुरूच आहे. तन्वी नुसती दोघांकडे बघत असते. हे सगळं तुला पुरत नाही आणि वरून गिफ्ट मागतेस तू माझ्याकडनं? आपली हिरोईन बोलते हो गिफ्ट तर हवंच आहे मला, बायको आहे ना मी तुमची, की तुमच्या घरातली मोलकरीने. बोला सुरुवातीला ठीक होतं, मी रुळत होते, पण आता 1 वर्ष झालं ना आपल्या लग्नाला, मी बायको म्हणून आले ना तुमच्या घरात, सतत स्वयंपाकघरातच राबत असते मी, यासाठीच लग्न केलं होतं का मी तुमच्याशी? बोला. आपला हिरो बोलतो येस, मला आता कळतंय की तू का लग्न केलंस माझ्याशी, मी तेव्हाच म्हणत होतो. आपली हिरो बोलते तुम्ही काही म्हणू नका, माझ्या गरीब स्वभावाचा सगळे फायदा घेतात. मला पण वाटतं नवऱ्याबरोबर बाहेर फिरायला जावं, सिनेमा बघावा, नाटकाला जावं, आणि तुम्हाला तर वेळच नसतो ना, तुम्ही ऑफिसमध्ये असता, मग मला घरी राबावं लागतं. मी कसं जगायचं बोला? हे बघा मी सांगून ठेवते, यापुढे तुमच्या घरात मी बिनपगाराची नोकर राहणार नाहीये. आपला हिरो बोलतो मला माहित होतं की तू काही मनापासून करत नाहीये, आता सगळं बरोबर बाहेर येतंय. आपली हिरोईन बोलते तुम्हाला पटत असेल तर सांगा, नाहीतर मी निघाले, घरी जाऊन बोलू आपण, चला. आपली हिरोईन बोलते का? बघू द्या ना सगळ्यांना, कळू द्या सगळ्यांना, मला नाही फरक पडत. प्रिया मनातच बोलते अर्जुन आणि सायली असे पब्लिक मध्ये भांडतायत. आपला हिरो बोलत असतो तुला फरक पडत नाहीये, पण मला फरक पडतोय. माझ्या फॅमिलीला इकडे सगळेजण ओळखतात, हे माहित नाही का तुला? आपली हिरोईन बोलते परत तेच, फॅमिली एक फॅमिली, बाकी काही दिसत नाही का तुम्हाला? आणि मी तर दिसतच नाही. प्रिया मनातच बोलत असते अस्मिता तर म्हणते की हा सतत बायको करत असतो, मग ते प्रेम ओसरलं की काय? आपला हिरो चिडतो आणि बोलतो इनफ, आज तू हे प्रूव्ह केलंयस की तू माझ्या घरासाठी योग्य सून नाहीयेस. आता सगळ्यांसमोर अजून लाज काढायची नाहीये मला, तुला घरी यायचं असेल तर ये, नाहीतर खड्ड्यात जा. आपला हिरो रागाने बाहेर निघून जातो आणि आजचा भाग येथेच